भूक लागली आहे वाटतं. नमस्कार नमस्कार नमस्कार. फार छान वाटते तुम्हाला सगळ्यांना इथे बघून. तर तुम्हाला एक गंमत सांगायची म्हणजे आज मी एका शाळेत आले आहे आणि ही तर खरी इथलीच शाळा आहे. ह्याच शाळेत मी शिकून लहानाची मोठी झाले. पण आज मला ह्या शाळेत मुंबईहून इन्स्पेक्शनसाठी पाठवलं आहे आणि मला असं कळलं आहे की मी लहान असताना माझ्या वर्गात एक मुलगा होता, तो नापास होऊन होऊन अजून ह्याच शाळेत आहे. तर खरं तर मी येण्याआधी त्यांनी वर्गात येणं अपेक्षित होतं, पण तो आलेला नाही आहे. तुम्हाला दिसतोय का बघा. काय रे, कुठे आहेस? बाई बंडू आला हो, बाई बंडू आला हो, बंडूला का हाक मारताय? हे काय हे डान्स बंडूला का हाक मारताय? अरे काय मूर्ख. शाळा आहे ना ही. सॉरी. आणि मी मैत्रीण नाही आहे तुझी. सॉरी बाई. बाई डिसेंबर महिना संपला तरी सॅन्टा क्लॉजचा कपडा नाही काढला. शट अप मूर्ख. ठीक आहे बंडू. येस बाई. हो हो वा. चला बाईंचं स्वागत करूया. अरे वा. 1 2 3. ओ या ए ओ या ओ या आत या, शाळेत या. अच्छा अच्छा, मी आलेच आहे आतमध्ये. हो. तुला उशीर झालाय. सॉरी बाई. हरकत नाही. हे काय तू गणवेश नाही घातलास? बाई आज माझा हॅपी बर्थडे आहे बाई. अरे वा, हॅपी बर्थडे. आय लव्ह यू. थँक्यू. मी थँक्यू म्हणलं बाई. अच्छा. तुम्ही काय ऐकलं? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. हे काय चाललंय? म्हणजे हे शिक्षकांवर नेहमी प्रेम करावे. हा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम. काय करतोयस हे? प्रेम पावे. ठीक आहे ठीक आहे, कळलं. हरकत नाही. हे बघ, एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कळलं ना? तर बंडू, तुला शाळेचे दिवस आठवतात आपले? ए सॉरी तुला काय, तुला सॉरी हा सॉरी. नीट मॅडम म्हणायचं बाई. बाई हा बाई. तर बंडू, ओ बाई. आज मी तुझी तोंडी परीक्षा घेणार आहे. डायरेक्ट? ए असं कसं डायरेक्ट? काही नोटीस बिटीस दिली नाही? हो असं तसं, कारण मी तुझी सरप्राईज टेस्ट घेणार आहे. मला सरप्राईज खूप आवडतं. ए सरप्राईज टेस्ट. हा, तर प्रश्न उत्तर विचारणार आहे. माझी खात्री आहे की तुझी तयारी झाली असेल. हो हो बाई. शाबाश. चला तर मग प्रश्न उत्तरांना सुरुवात हा करूया. बाई. सगळ्यात पहिला प्रश्न. बाई उडी मारून बघा, मजा येते. शट अप. हा, तर सगळ्यात पहिला प्रश्न. हा एकदम सोपा विषय. हा बाई. इतिहास. हा 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 हा. हे काय? तुम्ही म्हणला ना इतिहास. अरे इतिहास नाही रे, इतिहास. इतिहास, हिस्ट्री. हा हिस्ट्री. विचारा. तर इतिहासातला प्रश्न. हा बाई. मला सांग, औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणाला? कोणाला काय कोणाला? पहिल्यांदा ऐकतोयस का? नाही नाही. औरंगजेब. हा माहिती आहे ना कशात होता? मला माहिती आहे, मला माहिती हा. आहे. औरंगजेबाला किती बायका होत्या? हे एक. चल पटपट उत्तर दे. हो, एवढा वेळ 2 नाही. मिनिटं 2 मिनिटं. औरंगजेबाला किती बायका होत्या? बाबा. अरे पटकन सांग ना, काय करतोय? सांग. औरंगजेबाला किती? पटकन सांग. अरे थांबा ना. तो काय माझ्या शेजारी राहतो का? कडी वाजवली बाबा. तुला किती बायका आहेत? मुळात आपल्या इथं किती बायका करायचा कायदा आहे? एक. मग जास्त करता येत नाही आम्हाला. किती फर्स्ट स्टेशन येतं माहिती आहे? काय? फर्स्ट स्टेशन इंग्लिश आहे, तुम्हाला नाही कळणार. मला नाही कळणार इंग्लिश. हा तुला कळतंय ना? म्हणजे काय? मग आपण एक काम करूया. हा पुढचा प्रश्न इंग्लिश. बाई विचारा ना. इंग्लिश आपलं एकदम जोरदार आहे. हो हा. शाबास. मग मी आता तुला एक मराठी वाक्य सांगणार हा आहे. बाई. त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिश मध्ये करून सांगायचं. हा ठीक आहे? हा. वाक्य असं आहे, त्यानं त्याचं काम केलं. काम झालंय ना, सोडा ना विषय. उगा कशाला पकडून ठेवायचा विषय? विषय म्हणजे काय नवरा आहे का धरून ठेवायला? गप्प बस.
मी उदाहरण देतेय. अच्छा अच्छा हा. एक्झाम्पल. हा. हा. त्यानं त्याचं काम केलं. त्यानं तिचं. अरे नीट ऐक ना मी काय बोलते ते. काय? त्यानं त्याचं. त्याचं शेल्फ. हा. असं बोला ना, सेल्फ कॉन्फिडन्स आहे. आता विचारा. त्यानं त्याचं काम केलं. ही हॅज डन हिज वर्क. व्हेरी गुड. हा? मस्त. आणि मग तो करतच गेला. डन डना डन 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 डना डन डन डना डन डन डना डन डन बस गप्पा बस रे. असू दे ना, त्यांना पण चेव चढलाय. गप्पा बस मूर्ख. हे काय डन हे इंग्लिश आहे. हा हाय बाई. शट अप मूर्ख. हे बघ एवढं टेन्शन नको घेऊस. मला कळतं तू घाबरल्यामुळे चुकीची उत्तर देतोयस. हा. टेन्शन नको घेऊस. आपण सोपे प्रश्न विचारूया. हा हा बाई. हा ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. बाई मला एक प्रश्न पडला. काय? ते कानात एवढं घातलंय त्याच्या वजनानं तुम्ही जात नाही का? शट अप मूर्ख. हा तर पुढचा विषय आहे. हा बाई. एकदम सोपा विषय. हाँ भाई. हिंदी. अरे हिंदी में तो कुछ भी विचारो, अपना डाव्या हात का मळ आहे. काय? अरे तुम्ही विचारा ना बाई. ठीक आहे. हिंदीतला प्रश्न आहे. मुहावरा म्हणजे काय माहितीये ना? म्हणजे काय? आम्ही असा मधल्या सुट्टीत डबा उघडला ना की आमच्या सरांचा मुहावरा होतो. ए मला दे. ए मला. ए बावळट. मुहावरा नाही रे, मुहावरा म्हणजे वाक्प्रचार. ते पण असतं. ते पण असतं नाही, तेच असतं. अच्छा. तर आता मी हिंदी मधला एक मुहावरा सांगणार आहे. त्याचा समानार्थी सांगायचंय हिंदीतच. हो बाई. सोपं आहे. हा हिंदीतच पाहिजे ना तुम्हाला? ओके. मुहावरा असा आहे. विचारो. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. बाई कन्फर्म याचा पाहिजे. सोपं आहे ना? हा. मग सांग. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. सानिया का बच्चा ना भारत का ना पाकिस्तान का. समान नायक. हे बघा ना बाई, इथं शेजारच्या वर्गात परफेक्ट बोलतायत. शट अप. गप्पा बसा मूर्ख कुठचा. ए तुमच्या वर्गात लक्ष देणार रे. बघा ना, एक दिवस बाई चिकणी आली तर इकडे बघतायत. सॉरी बाई. एक बसा रे. आता नाही बाई. नीट उत्तर द्या. हो बाई. कारण नापास तू होणार आहे. नाही बाई. पुढचा प्रश्न. हा बाई. एकदम सोपा विषय. हो बाई. संस्कृत. अरे संस्कृतची तर मला सगळी सुभाषित सुद्धा पाठ आहे. काय सांगतोस? हो बाई. मग एखादं म्हण बघू. का नाही. अहम नमामि नम नमम. अहम नमामि नम नमम. अहम नमामि नम नमम. हा बोल पुढे बोल. मेवनम मेवण्यांचे पावनम. अहम नमामि नम नमम. हे काय? हे इतिम दुनियादारीम जितुम जोशीम डायलॉगम. काय? तुम नच नमामि. नच जितुम जोशीम. काय बोलतोयस तू? हे दुनियादारी नाही बघितला का? शट अप मूर्ख कुठचा. काहीतरी स्वतःचा संस्कृत. हे मी संस्कृत मधला एक श्लोक आता तुला सांगणार आहे. त्याचा अर्थ समजावून सांगायचं. ठीक आहे? ओके. आस्कम. शट अप. श्लोक असा आहे. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे काय? प्रश्न विचारा, लगेच सांगतो म्हणजे काय. प्रश्न सांगा काय. नीट ऐका. हा. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे काय? प्रश्न विचार ना बाई. तोंड तू वेगळं वेगळं कळत नाहीये का? हे बघ. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे काय हा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. हो. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे तुम सो जाओ माँ, मैं ज्योति के पास जाके आता हूँ. काय?
तमसो मा ज्योती. वाह, तुम्ही तर असं चिडताय जसं काय तुमचंच नाव मी ज्योती. कानाखाली दे ना आता एक. मूर्ख कुठचा, वाटेल ते भरडतोय, तोंडाला येईल ते. बाई तुम्ही ज्योती सारखं फडफडताय. शट अप. ती वायर अशी कानातनं बाहेर आली. मी दुखल दुखल माग घ्या. तू इकडे ये, इथे ये. मी जेवढे प्रश्न विचारते फक्त त्याच्यावरती लक्ष ठेव, कळलं ना? पुढचा प्रश्न. हा बाई. महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं? माझं घर. काय? माझं घर बाई. माझ्या काय? बापाने एसी लावलाय. अरे बापांनी एसी काय लावलाय तसं नाही, नॅचरली नैसर्गिकरित्या थंड. असं एसी लावलेलं तसं नाही, असं असं नॅचरली थंड. हा, महाबलेश्वर हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे. अशी बाबा सरस्वती पावली म्हणायचं. छान, व्हेरी गुड. आता मला महाबळेश्वरची वैशिष्ट्य सांग. हा, महाबलेश्वर मध्ये लोक खूप चाय पितात. का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना बाई. महाबलेश्वर मध्ये जागोजागी तुम्हाला शेकोट्या बघायला मिळतील. का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे ना बाई. महाबलेश्वर मध्ये रात्री झोपताना लोक पंखा लावत नाहीत. का? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे बाई. अरे काय सांगतोय सगळं तुम्हाला? हा, ही सगळी महाबळेश्वरची वैशिष्ट्य आहेत काय? चाय पितात, पंखा लावत नाहीत वगैरे. मला महाबळेश्वरचं विशेष असं वैशिष्ट्य सांग. विशेष पाहिजे बाई? हो. खरंच सांगू? हो. भोगा मग. महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे. कसं काय? महाबलेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे कारण महाराष्ट्रात कुणाचं बी लग्न हो, 90% जोडपी हनीमूनला तिकडं जातात त्याच्या. बाई का माहितीये? कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. मी तुला नापास करणार आहे, सांगून ठेवते. मी प्रिन्सिपल कडे तुझी कंप्लेंट करणार आहे. बाई काय? तुम्ही कुठे गेला होता? महाबळेश्वर. मला फक्त एवढंच विचारायचंय, खरंच थंडी असते का? मी थोबाड फोडे ना, सांगून ठेवते. नीट उत्तर दे, आता मी नापास करीन, सांगून ठेवते. नाही 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 बाई नाही. पुढचा प्रश्न. हा बाई. गांडूळ आला. ओ बाई, हे चालणार नाही, शाळा ही. गांडूळ आला. बाई मला 4 जास्त येतात बाई. अरे गांडूळ आला. अच्छा, पुढं असं लाला आहे असं बोला ना नीट मला. गांडूळ आला. गांडूळ आला. शेतकऱ्याचा मित्र का म्हटलं जातं? कोणाचा? कोणाचा का पहिल्यांदा ऐकतोयस का? नाही नाही. गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं का? गांडूळ आला. नीट बोला. हो हो, गांडूळ आला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जातं. याला कोण दुसरा दोस्त सापडला नाही काय रे? बोलतोय बोलतोय बोलतोय. गांडूळ आला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जातं कारण शेतकरी बिचारा एकटा शेतात राबत असताना गांडूळ त्याच्या बरोबर गप्पा मारतो. काय? माझा एक्सपिरियन्स आहे बाई. मी असा शेतात असा नांगर घेऊन चाललेलो होतो ना, तेवढ्यात तिकडनं गांडूळ आला. मी म्हणलं क्या गांडूळ कैसा है? तो म्हणला मैं मस्त है, तुम कैसा है? हे कोण बोललं? गांडूळ बोला बाई. गांडूळ बाई दोन्ही बाजूने चालतो, दोन्ही बाजूने बोलतो. बाई गांडूळ आला ना, इकडं तोंड असतं आणि इकडं त्याचं तोंडच असतं बाई. दुतोंडी. टू वेज. हा हा, ठीक आहे ठीक आहे. अर्थक्वेक कम. बस, कळलं मला, कळलं. बस झालं, बस. हे बघ, आता मी म्हणी सांगणार आहे, त्या पटपट पूर्ण करायच्या. हो हो बाई हो. गाजराची पुंगी.
वाजली तर वाजली, नाही तर हलवा करून खाल्ली त्याच्या आईला. पण काय पण सांगा बाई, आज तुम्ही एकदम गाजर दिसता. Shut up! हातच्या कंकणाला राणावत कशाला? राणावत? कंगना राणावत बाई बाई, शाळेच्या गॅदरिंग मध्ये तुम्ही कंगना राणावतचा आवाज काढला होता एकदा. बाई प्लीज आवाज काढा ना कंगना राणावत प्लीज. सगळ्यांची सगळ्या विद्यार्थ्यांना ऐकायचं. अरे सगळ्यांना ऐकायचं. बघा बघा. अब आप लोग इतना मुझे फोर्स कर रहे हैं तो मैं कर ही देती हूँ, क्योंकि कैसे है कि ऑडियंस जब बोलती है तो कंगना कभी मना नहीं करती. तो आज सच में बोल रही हूँ, मुझे बहुत अच्छा लग रहा है क्योंकि बहुत दिनों के बाद इतने सारे ऑडियंस से हम लोग रूबरू हुए हैं. तो कैसे आप सब लोग कैसे हो? धन्यवाद. तो आज हम यहाँ पे आए हुए हैं खोपोली में. आप सबको मुझे धन्यवाद देना है और नए साल की शुभकामनाएं, वो तो मेन है. मेन हैप्पी न्यू ईयर टू ऑल ऑफ यू. अच्छे से रहिएगा सब और हमारा आपको बहुत बहुत नमस्कार. धन्यवाद. क्या बात है बाई. आता निळू फुले. Shut up! मूर्ख. बाई मला ना कंगना राणावतच्या मिस्टरांचा आवाज काढता येतो. आपने बुलाया. सॉरी बाई, विचारा. Shut up! पुढची म्हण. हा बाई. घरोघरी व्हॉट्सअप वर पोरी. कोण बघत नाही तुमचं मी व्हॉट्सअप? फेकून दे ना, आता सांगून ठेवते फोन. मग हा वाला घ्या, इकडे तुमचा आहे. Shut up! पुढचा प्रश्न. हा. हॉटेल मधली झाडं का वाढत नाहीत? कारण तिथं वाढायला वेटर असतात. सिंपल आहे बाई. एवढं काय बाई, एवढं तुम्ही मला प्रश्न विचारताय. एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मला हा हा काही विचार रे. हा. हे बघा बाई, म्हणजे काय सांगा. काय? आज तुम्ही एकदम चिकन्या दिसताय. थँक्यू. आय लव्ह यू. ए तुम्हाला असं वाटेल हे असं आहे, पण तसं नाही बाई. तसं नीट नाही? विचार करून सांगा हे काय. काय काय आहे? मोर आहे? नाही बाई नाही. हे बघा नीट बघा. हरिण? नाही नाही नाही. पक्षी? काय नाही, आहे? हरलात. हा हरले. गुरुवार आहे बाई, गुरुवार. असा कसा असेल गुरुवार? हा बघा ना बाई, सोमवार मंगळवार बुधवार आणि हा गुरुवार. कानाखाली मूर्ख कुठचा. इकडे ये. मी आता शेवटचा प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर जर चुकलं तर तुला मी नापास करणार आहे. नाही बाई, नापास नका करू बाई. शांतपणे ऐक. हा बाई. समुद्राच्या मध्यभागी बाई पुढे जाऊ नका, समुद्र आहे, ढपकन झालं. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे. जबरदस्त. तिकडे आपण साखर टाकू, ढवलू आणि लिंबू सरबत पिऊ. विचारू प्रश्न का आताच नापास करू? नाही नाही विचारायचं. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे, त्या झाडावरून तू लिंबू तोडून कसं आणशील? अरे मी बाजारात विकत आणेन ना बाई. एवढी हाय मारी कोणी तिकडचाच पाहिजे. समुद्राच्या मध्यभागी एक लिंबाचं झाड आहे, त्या झाडावरून तू लिंबू तोडून कसं आणशील? बाई सिंपल आहे बाई. समुद्राच्या पाण्यावरनं असा बॅलन्स करत हळूहळू चालत जाणार. बाई मोठी लाट येते बघा. बस बस. केवढी देशील लाट भाई. असा समुद्राच्या पाण्यावरनं चालत चालत जाणार. पॉपलेट खाणार तुम्ही? Shut up! ए चले पॉपलेट नको, चल तू नाही पाहिजे. पुढे जाणार बाई. सुरमई नको. ए सुरमई नाही खाणार बाई. आणि बाई लिंबाच्या झाडाजवळ जाणार, लिंबू तोडणार आणि असाच बॅलन्स करत करत हळूहळू मागे येणार आणि तो लिंबू तुम्हाला देणार बाई. क्या बात है. शाबाश रे. हा मस्त. तुझा बाप गेला होता का समुद्राच्या लाटांवरनं चालत कधी? मग तुमच्या बापान समुद्राच्या मध्यभागी लिंबाचं झाड लावलं होतं का कधी? असं बोल. चल मला नाही. इकडे ये. मी नापास करणार आहे तुला. इकडे ये. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वाजव झाल्या पाहिजे एकदा. कुशल दादा आणि श्रेयाताई, तुम्हाला विनंती करतो तुम्ही स्टेजवरच थांबा. श्रेयाताई म्हणते खोपोलीकर फक्त आले, टाळ्या आल्या नाहीत अजून. चला उद्या फेम कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे या दोघांनी एक अप्रतिम मेजवानी आपल्या समोर सादर केली आणि ती मेजवानी देण्याची संधी
ज्या सहज फाउंडेशननी, सह्याद्री फाउंडेशननी आणि आमदार महेंद्र शेठ ठोरे फाउंडेशनने दिली, एकदा त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या संधीसाठी दिवस रात्र धावणारे, पळणारे आणि ही मेजवानी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे काही आयोजक